दीपावली स्नेहमिलन हा केवळ आनंदाचा सण नसून तो पक्षातील एकात्मता, बांधिलकी आणि सहकार्याचा सण आहे। पक्षाची खरी ताकद म्हणजे आपले कार्यकर्ते। त्यांनीच आपल्याला जनतेच्या मनात स्थान मिळवून दिले, असं प्रतिपादन आमदार संतोष पा दानवे यांनी केलं। पंचायत राज समितीचे समिती प्रमुख तथा आमदार संतोष दानवे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दीपावली स्नेहमिलन सोहळा शनिवार दिनांक 25 भोकरदन शहरातील प्रियदर्शनी वसतिगृहाच्या मैदानावर उत्साहात पार पडला। या सोहळ्याला भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील तब्बल 5000हून अधिक कार्यकर्त्यांचा आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे, फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण, कन्नडच्या आमदार संजना जाधव तसेच शिवाजी बापू थोटे, गणेश फुके, तुकाराम जाधव। भोकरदन येथे दीपावली स्नेहमिलन उत्साहात। भोकरदन येथे भाजपाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पा दानवे यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, आमदार अनुराधा चव्हाण, आमदार संजना जाधव आदी। डॉक्टर CR तांदुळजे, ज्ञानेश्वर शेलुदकर, विजय परिहार, विनोद गावडे, दगडूबा गोरे, सौ आशाताई पांडे, शालिग्राम मस्के आदींची उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार दानवे म्हणाले की देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा वेग वाढला असून महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जनकल्याणाच्या योजना, कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच भक्कम संघटन। माजी मंत्री दानवे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पा दानवे यांनी आपल्या भाषणात पक्षाच्या सुरुवातीच्या संघर्षाच्या काळातील कार्यकर्त्यांच्या निष्ठेच्या आठवणींना उजाळा दिला। आजचा स्नेहमिलन हा जुन्या नव्या कार्यकर्त्यांच्या भेटीचा प्रसंग आहे। कार्यकर्त्यांच्या निष्ठेवरच पक्षाचे भक्कम संघटन उभे राहिल्याचं त्यांनी नमूद केलं। प्रत्येक घरापर्यंत पोहोचत आहेत। भोकरदन तालुका हा प्रगतीच्या नव्या टप्प्यावर आहे। पाणी पुरवठा, रस्ते, शेती, शिक्षण आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामं सुरू आहेत। या प्रत्येक कामाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं हेच माझे प्रमुख ध्येय आहे। आपल्या एकतेच्या बळावरच पक्षाचं संघटन अधिक बळकट होईल असं त्यांनी सांगितलं। अन्य मान्यवरांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमास भोकरदन, जाफराबाद तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भोकरदन शहरातील प्रतिष्ठित व्यापारी, वकील, डॉक्टर, अभियंते आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गजानन तांदुळजे यांनी केलं। दीपावली स्नेहमिलन या ठिकाणी आयोजित केलं ते आपले आमदार संतोष पाटील दानवे, आपले बदनापूरचे आमदार नारायणराव कुचे, आमच्या फुलंब्रीच्या आमदार अनुराधाताई चव्हाण, कन्नडचे आमदार संजना जाधव, आता जेवढे नाव संतोषना घेतले माऊली महाराज आपले शेरूपचे आणि ते सगळे एखादं विसरलं तर भानगड नको। मला काही सध्या निवडणूक नाही, विसरलं चालतंय। पण मंचावर उपस्थित असलेले एक विरोधी पक्ष आपले यांचे घरकुल नाही म्हणलं नाही, हाऊ म्हणलं नाही। सगळ्या राजकीय पक्षांचे ते आम्ही बसू, राज्यातले बसतील, मग जिल्ह्यातले बसतील, मग तालुक्यातले बसतील, निर्णय करू। पण आज असं समजून चला की कोणता खाली मतदारसंघ कोणता सुटणार आज कळते का तुम्हाला? नाही। अहो सगळ्यांना ज्यांना ज्यांना निवडणुका लढायच्या सगळ्या सर्कलमध्ये सुरू करा। व्हिडिओ रिपोर्टर मजहर पठाण, KTV न्यूज, भोकरदन, जालना। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011।
त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.